उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आकाश दिलीप बाफना यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश। बाफना यांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर जामखेडमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। या प्रवेशानंतर शिंदे शिवसेनेच्या जामखेड तालुक्यातील काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीची चर्चा चांगलीच रंगली होती। परंतु आज तालुका प्रमुख कैलास माने यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की आम्ही नाराज नसून पक्षासाठी आम्ही एकत्र मिळून काम करणार आहोत। या सर्व गाजलेल्या राजकीय चर्चांना आज पूर्ण विराम देत आज शिंदे शिवसेनेने जामखेडमध्ये पत्रकार परिषद घेत अधिकृत भूमिका स्पष्ट केलीये। नगर परिषद निवडणुकीत शिंदे शिवसेनाचाच भगवा फडकणार असा ठाम विश्वास पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला। तसेच यावेळी पायलताई आकाश बाफना हे शिंदे शिवसेना गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी घोषणा करण्यात आली। जामखेडची नगर परिषद शिंदे शिवसेना स्वबळावर लढवून जिंकणार असल्याचा निर्धारही पक्षानं व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला शिंदे शिवसेनेचे पक्ष निरीक्षक आणि माजी खासदार सदाशिव लोखंडे, अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष बाबूशेठ टायरवाले, शहर प्रमुख दिलीप सातपुते, तालुका अध्यक्ष कैलास माने, आकाशजी दिलीप बाफना तसेच इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते। या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने आमच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या आणि ह्या तालुक्याच्या वतीने पायलताई आकाश बाफना हे नगराध्यक्षाचे उमेदवार असतात। ह्या ठिकाणी पक्षाच्या बैठकीमध्ये आणि आत्ता ते कार्यकर्त्याचे दोन्ही जिल्हा प्रमुख वगैरे त्यांच्याशी कार्यकर्ते मेहनत केली, खरी गोष्ट आहे। ज्यावेळेस शिवसेना स्थापन केली माने सरांनी काम केलेलं आहे आणि पक्षाचे सर्वसाधारण निर्णय झाल्यामुळे त्यांना दुसरी जिम्मेदारी पक्ष देणार नाही ना। आम्ही अगोदर युती करण्याचे प्रयत्न केले, महायुती आहे। आम्ही शिंदे साहेबांकडे दोनदा गेलो, सभापती शिंदे साहेबांकडे। शिंदे साहेबांना आम्ही 8 जागा मागितलं होतं आहे का नाही, मग ते युती करायला तयार नाही, दिलं नाही म्हणून ते आम्हाला स्वतंत्र लढायची वेळ आला ना। नाही ते बोललंच नाही, ते म्हणले नाही। आपल्या तालुका लेवलला युती आम्ही 8 जागा मागितलं होतं, लिहून पण दिलं होतं आहे का नाही। तालुका प्रमुख आमच्या संपर्कात मी त्यांना सांगितलं होतं, दिलं होतं, प्रयत्न केलं महायुती करा म्हणून आम्हाला वरून आदेश होता, आम्ही प्रयत्न केलं। बाकी ते जे लोक आम्हाला जागा द्यायला तयार नाही ते म्हणून ते आता आम्ही पर्याय शोधावाच लागेल ना आम्हाला, ती म्हणून ते आम्ही आता लढतोय आम्ही पूर्ण जागा। ते प्रचारामध्ये व्यस्त होते, या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं होतं परंतु ते त्या ठिकाणी पोहोचू शकले नाही, एवढंच फक्त विषय। बाकी असं काही नाही की त्यांना डावलण्याचा किंवा हे करण्याचा कुठला तो विषय नाही। पक्षाचे आदेश होते की जोपर्यंत मुख्यालयातून शिवसेना मुख्य कार्यालयातून आदेश येत नाही तोपर्यंत आपलं तालुका कार्यक्षेत्र सोडून कुठे बाहेर जाऊ नये। त्यामुळे आम्ही जामखेड शहरामध्ये प्रचारामध्ये व्यस्त होतो। अचानकपणे तिकडं प्रवेश झाला। आता जो पक्षाचा जो काही आदेश असत, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पक्षाचे अध्यक्ष पक्षप्रमुख त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याचप्रमाणे आमचे जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, आमचे पक्षाचे पक्ष निरीक्षक माननीय लोखंडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यानंतर आमची या ठिकाणी चर्चा झाली, चर्चेतून आमचा समन्वय झाला आणि त्यामधून त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी देण्याचं आमचं सर्वानुमते ठरलेलं आहे। त्यांची सर्व जबाबदारी त्या ठिकाणी माने सर असतील, आमचे शहर प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, आमचे सर्वच कार्यकर्ते असतील आणि नगर शहर असतील किंवा अजून महाराष्ट्रातूनही या नेते या ठिकाणी येऊन बसणार आहेत आणि सर्व एक दिलाने काम करणार आहे। या ठिकाणी आमची मिटिंगच्या अगोदर आमची त्या ठिकाणी आमची अंतस्थ मिटिंग झाली, त्या मिटिंगमध्ये आमचं सगळ्या गोष्टी काही ठरल्यात। त्यामुळं आमच्यामध्ये आता ते कालचा विषय तो आज नाही आहे आणि आजचा विषय भविष्यात पुढं शिवसेनेच्या माध्यमातून सगळे एकत्रित राहूनच पूर्ण वाटचाल असणार आहे। पहिली गोष्ट, ही निवडणूक लढवताना माने सरांच्याच नेतृत्वाखाली इथं निवडणूक लढवली जाईल, ही पहिली गोष्ट। त्यांच्या नेतृत्वाखालीच बाफना काम करते,
बापनाच्या नेतृत्वाखाली ते नाही, ही निवडणूक पक्षाची असल्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाते. आणि महत्त्वाचा मुद्दा जनतेला बदल करायचे. मी जे म्हणतात ना, रोहित पवार, राम शिंदे, ते मोठं आहे, ते लोकांना भेटत नाही. आता मी 65 जागा गेले कर्जतमध्ये. लोक आता तुम्हाला असं वाटत होतं का संगमनेरचं सीट येणार म्हणून? लोकांना बदल करायचं एकदा ठरलं ना लोकांनी, आमच्या लाडकी बहिणी या वेळेला तर करून दाखवणार. तर आमचं बघा ना तुम्ही, आता सगळेच लोक एकत्र आहे, आम्ही व्यासपीठावर आहे, सगळे एकजुटीने काम करत असतो. शिवसेनेत एकदा शिंदेसाहेबांनी आदेश दिले, मग आम्ही रात्रंदिवस काम करत असतो. पत्रकार किरण रेडे सह आतिक शेख, जामखेड.